केएम, सायन, नायर, जीटी, सेंट जॉर्ज, जेजे या मुंबईमधल्या नामवंत पालिका सरकारी रुग्णालयामध्ये केवळ महाराष्ट्रामधून नाही तर परराज्यामधून सुद्धा मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात। इथल्या तज्ञ डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक यंत्रणा म्हणजे रुग्णांसाठी संजीवनी। पण जेव्हा एबीपी माझाने या रुग्णसेवेचा रियालिटी चेक केला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलंय। मुंबईमधल्या या नामवंत सरकारी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या चाचणीसाठी महिने प्रतीक्षा करावी लागते। याचं कारण म्हणजे बिघडलेल्या मशीन्स किंवा रुग्णांच्या संख्येमध्ये तुलनेने कमी असलेल्या मशीन्स। या रुग्णालयांमध्ये नवीन मशीनसाठी प्रस्ताव दिलेला असला तरी त्याला लालफिशशाहीचा फटका बसत असल्याची माहिती पालिकेनेच दिलेली आहे। राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागासाठी करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीचा वापर नेमका होतो तरी कुठे असाही सवाल या निमित्ताने विचारला जातोय। पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआयचं मशीन गेल्या वर्षभरापासून बंद असल्याचं सांगण्यात आलंय। तिथला रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। आणि एमआरआयच्या चौकशीसाठी एमआरआय बंद आहे, सध्या बंदच आहे। किती एक वर्ष झालं बंद आहे, 9-10 तर महिने झालं बघा। तो जेव्हा बोर्ड बंद होता एमआरआय बंद झालं होता, बंद आहे। आता सीटी स्कॅन चालू आहे बघा। सीटी स्कॅन चालू आहे ना आता एमआरआय बंद आहे ना सध्या, बाहेर किती तुम्ही कामाला आहे? हो, कधीपासून बंद आहे? आता झाला वर्ष होईल आता। काय सांगता पेशंटला कुठे पाठवतात ते लोक? पेशंटला मध्ये बाहेरून सांगतात, बाहेर काढलं मग केममध्ये पण होतं। किती दिवस लागतो? 1 महिना पुढच्या चालू सप्टेंबर 30 सप्टेंबरच्या पुढचं चालू। अरे बापरे। आणि आता स्ट्राईक होता त्यामुळे 7-8 दिवस डॉक्टर्स नव्हते, खूपच गोंधळ आहे। आणि एमआरआय पण बंद आहे मॅडम? हो, एमआरआय तर खूप दिवसापासून फक्त स्पाईन आहे। अदर म्हणजे हात असेल, पाय असेल, अजून काही असेल, स्पाईनचं आहे फक्त स्पाईन आहे ना महाराष्ट्र। तर ही सगळी अवस्था केवळ मुंबई महानगरपालिकेच्याच रुग्णालयांमधली आहे असं नाहीये, तर राज्य सरकारच्या ताब्यामधल्या गोकुळदास तेजपाल रुग्णालय अर्थातच जीटी रुग्णालयामधली स्थिती सुद्धा फारशी चांगली नाहीये। सीटी स्कॅन आणि एमआरआयची अपॉइंटमेंट येत आहेत म्हटलं आधी माहिती ओपीडीची एमआरआयची मशीन ऑलरेडी आमच्याकडे बंद आहे 1 वर्ष। आणि 1 वर्ष झालं बंद आहे म्हणजे नवीन मशीनचा प्रोसेस चालू आहे पण अजून पण कधीपर्यंत सांगू शकत नाही। मग सीटी स्कॅनचा आपण काय कधीपर्यंत देतो ते तर म्हणजे आता ओपीडीचे आम्ही ऑलरेडी घेत नाही कारण मशीन नवीनच आहे। सीटी स्कॅनची आयपीडीचे पेशंट घेतो, पण तुम्ही जर इथे राखलं तर मग तुम्ही प्रिफेअर कुठे करता? म्हणजे कुठे प्रिफेअर करणार जर इथे नसेल तर? म्हणजे आपण बाहेर आम्ही जे किंवा सेंट जॉर्ज। अच्छा। तर एबीपी माझाने या सगळ्याचा रियालिटी चेक केलाय आणि या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलंय। वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल्स आहेत, त्याच्याबद्दल सगळ्या ठिकाणी सिटी एमआरआय आणि सिटी स्कॅन हे आम्ही आमच्या निधीतून किंवा जिल्हा निधीतून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। आता बाकीचे हॉस्पिटल्स आहेत, महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, काही हॉस्पिटल सार्वजनिक आरोग्य खात्याचे आहेत, त्यांच्याशी काय त्यांच्या निधीबाबत आहे काय मला माहिती नाही। मला असा अनुभव अनेक ठिकाणी आला की ज्या वेळेला शासन निधी देऊन असं सिटी एमआरआय सिटी स्कॅन काढतं त्यावेळेला स्थानिक जे खाजगी आहेत ते फार मोठा विरोध करतात आणि एक प्लॅनिंग करून त्याला त्या खरेदीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत। अनेक अशा ठिकाणी अनेक झालेला आहे, परंतु आता जिथं नाही त्याचं शासनाने घेतलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।